आज केले झणझणीत आणि चमचमीत मसालेदार सोयाबीन्स. पहिले घेतले सोयाबीन, घातले उकडत मीठ घालून, उकडी येईपर्यंत बटाटे धरून फोडी केलं. जसा सोयाबीन उकडला वाळून घेतलं आणि बटाटे त्यात आणि भाजून घेतलं जरा. आणि त्याच्यावर लागणारी सामग्री बघा: कांदो, टमाटो, मिरची बारीक कापून घेतलं आणि त्या धान्यात कांदो सळसळायला आणि आले लसणीची घातले पेस्ट आणि बरा घेतले परतून मीठ घातलंय आणि हे सोयाबीन काढलेले ते पिळून काढलं आणि कुशीक ठेवलं. त्यानंतर त्यांका काढले मसालो: दूध, हळद, कोथिंबीरची पावडर, लाल तिखट, गरम मसालो, थोडासा मीठ घातलं त्याच्यात आणि बरा ढवळलं. हा मिश्रणात मी डायरेक्ट घातलं आहे आमचे सोयाबीन आणि ते बरे मिळवून घेतलं आहे मसाल्याक. त्या बरे कालवले आणि मसालो त्याला लागलो. त्यानंतर घातलं आहे त्याला कसुरी मेथी. कसुरी मेथी घातल्यानंतर पिळलं एक लिंबू आणि परत एकदा मिळवून घेतलं आहे. बघा कसा तर तोपर्यंत थंय आमचो कांदो थंय तापतात. त्या कांद्याबरोबर घातलं आहे टमाटर. गॅस फासत ठेवलं आहे जरा लागाने म्हटला आणि ता घेतले परत मिळवून बरा ता मिश्रण. थोडासा टाकले पाणी, टाकले एक चमचो एक चमच टाकलंय तूप. बरा मिळवून घेतले परत एकदा आणि नंतर टाकलंय मसालो लायलेले सोयाबीन. 5 मिनटं काढले बरी त्यांची उकळी मिळवून घेऊन. त्यानंतर 4 लाल मिरची आणि कापलेली कोथिंबीर टाकलं, मिळवून घेतलं. 10 मिनटं उकळी काढली परत आणि शेवटाक टाकलं भाजलेले बटाटे. मिळवून घेतल्यानंतर काढले प्लेटीत. हा बघा कसला वाटता बघू. झणझणीत आणि चमचमीत. मास्टर शेफ इलो चेक करूक. बघा मास्टर शेफ कसं बघता तो. खाल्ल्याने त्याचा नंतर पण बघा. अच्छा हमको सिखा रिया है. दुसऱ्या मास्टर शेफाक त्यांनी पण माझ्यासारखी केली ॲक्टिंग. कसा झाला सोयाबीन मसाला माका तुम्ही कमेंटमध्ये कळवा कसा दिसता. अशीच रेसिपी तुमका मी नवीन घेऊन येतले कोकणाबद्दल. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ लाईक चालूच असतलो, फॉलो करा. धन्यवाद.